तुमचं नाव काय? माझं नाव भगवान गोविंदा बोराडे, पीडित कैलास गोविंदा बोराडे यांचा मी मोठा बंधू आहे। आणि राहिला विषय, मी व्हिडिओ व्हायरल बघितला, याच्यात महादेवाची विटंबना करताय असा व्हिडिओ व्हायरल होत आहे। माझ्या भावाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे। माझा भाऊ हा महादेवाचा निस्सिम भक्त आहे आणि याला परिसरामध्ये टोपण नाव महाकाल या नावानेच बोललं जातं आणि हा व्हिडिओ जो व्हायरल होतो त्याची बदनामी करण्यासाठी व्हायरल होत आहे आणि या प्रकरणाला भरकवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि नको ती सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण मला शासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांनी याच्यावर गांभीर्याने घ्यावे आणि मला मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी मला आश्वासन दिलेले आहे। प्रत्यक्षात मी भेटलो पण त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे गुन्हेगाराला पाठीशी घातल्या जाणार नाही, याला जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा भेटेल त्याच्याबद्दल मला त्यांनी निश्चिंत केलेलं आहे। आणि त्यांच्या सांगण्यावरून शासन प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्णपणे मला सहकार्य करत आहे आमच्या परिवाराला आणि शासन आमच्या पाठीशी त्याप्रमाणे शासन कार्य पण करत आहे। त्या अहिल्यादेवी होळकरच्या म्हणजे त्या पिंडीचा आम्ही जसं विटंबना करत आहे असं दाखवण्यात येत आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही माता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत आणि माता अहिल्यादेवी होळकरने आम्हाला प्रेरित केलेलं आहे की महादेवाची भक्ती करण्यास आम्हाला प्रेरित केलेलं आहे। त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही महादेवाचे निस्सिम भक्ती करतो। आम्ही हे असं कृत्य करूच शकत नाही। याला मेन मुद्द्यापासून याला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा भरकवण्यासाठी याला पुरी ताकद लावली जात आहे, पुरा प्रयत्न केले जात आहे। याबद्दल मला कळकळीने विनंती आहे की मला माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, बस माझं दुसरं काहीच म्हणणं नाही, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा। आणि राहिला जरांगे साहेबांनी पण सांगितलं की विटंबना वगैरे झालेली का काय, तर जरांगे साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब हे जर चौकशी झाली समजा ही, तुम्ही खरंच चौकशी करा, परिसरात पण विचारा साहेबांना काहीतरी गैरसमज करवण्याचा प्रयत्न केला जात आहे। साहेब तुम्ही मी खूप पीडित आहे, आम्हाला तुमचं सहकार्य असावं आणि या मेन मुद्द्यापासून या प्रकरणाला भटकू न देता आरोपीला पाठीशी घालण्याचा कोणीही प्रयत्न केला गेला नाही पाहिजे। आणि जरांगे साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला धीर दिला आणि आम्हाला तुमचा पाठिंबा द्या। असा नाही पाठिंबा की जेणेकरून असं म्हणत नाही मी की ह्या समाजाचा विषय नाही आहे, आमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे, याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा बस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।